उल्हासनगरमधील एका 48 वर्षीय महिलेचं आयुष्य अगदी सामान्यपणे सुरू होतं. रोजचे काम, घर, जबाबदाऱ्या, कुटुंब सगळं नेहमीसारखंच चाललं होतं. पण काही महिन्यांपासून एक गोष्ट सतत तिच्या मागे लागली होती, पोटात होणाऱ्या वेदना. सुरुवातीला तिलाही वाटलं की साधी गॅसची समस्या असेल. कधी औषध घेतलं, कधी घरगुती उपाय केले, कधी थोडं सहन केलं, पण वेदना काही कमी होत नव्हत्या. उलट दिवसेंदिवस वाढत होत्या. प्रत्येक सकाळ वेदनांनी सुरू व्हायची आणि प्रत्येक रात्र अस्वस्थतेने संपायची. शरीर काहीतरी वेगळाच इशारा देत होतं, पण परिस्थिती अशी होती की लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नव्हतं. महिने गेले. सुरुवातीला दुर्लक्ष झालेली वेदना आता रोजच्या आयुष्याचा भाग बनली होती. उठताना त्रास, बसताना त्रास, काम करताना त्रास. शरीर जणू सतत मदतीसाठी ओरडत होतं. कधी कधी तिला वाटायचं काही दिवस थांबूया, आपोआप ठीक होईल. पण प्रत्येक दिवस मागच्या दिवसापेक्षा जास्त कठीण होत होता. घरच्यांनाही आता बदल जाणवू लागला होता. जेवण कमी झालं होतं, चेहऱ्यावर थकवा दिसू लागला होता. पण तरीही ती स्वतःला समजावत होती की कदाचित काही गंभीर नसेल, कारण अनेकदा माणूस सत्यापेक्षा आशेवर जास्त विश्वास ठेवतो. एक दिवस मात्र वेदना इतक्या वाढल्या की तिला काम सोडून बसावं लागलं. त्याच दिवशी तिने ठरवलं आता डॉक्टरांकडे जायचंय. सरकारी रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. काही प्रश्न विचारले. किती दिवसांपासून त्रास आहे, कुठे दुखतं, किती वेळ दुखतं. प्रत्येक उत्तरासोबत डॉक्टर अधिक गंभीर होत होते. काही औषधं देण्यात आली, काही तपासणी लिहून देण्यात आल्या. पण तपासण्या जसं होत गेल्या तसं डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य वाढत होतं. तिची प्रकृती पाहून डॉक्टरांनी सांगितलं की आणखी मोठ्या रुग्णालयात जावं लागेल, कारण त्यांना काहीतरी वेगळं वाटत होतं. पण नेमकं काय हे अजून स्पष्ट नव्हतं. त्या दिवशी हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली ती महिला फक्त छताकडे पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता, माझ्यासोबत नेमकं काय चाललंय. घरच्यांच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्ट दिसत होती, पण कोणीही तिला काही जाणवू देत नव्हतं. सगळे फक्त धीर देत होते. त्यानंतर डॉक्टरांनी एक महत्त्वाची तपासणी सुनावली. सोनोग्राफी रूममध्ये शांतता होती. मशीन सुरू झालं. स्क्रीनवर काहीतरी दिसू लागलं. डॉक्टर बारकाईने पाहत होते. काही सेकंद गेले, मग काही मिनिटं गेली, पण तपासणी संपत नव्हती. टेक्निशियन पुन्हा मशीन हलवत होता. डॉक्टर पुन्हा स्क्रीनकडे पाहत होते. महिलांच्या नातेवाईकांना काही समजत नव्हतं. इतका वेळ का लागतोय, एवढं काय दिसतंय, डॉक्टर इतके शांत का झालेत. अहवाल तयार झाला. डॉक्टरांनी तो पुन्हा पाहिला. एकमेकांशी चर्चा झाली. आता वातावरणात तणाव स्पष्ट जाणवत होता. महिला असह्य वेदना होत होत्या. का होत होत्या? शरीर एवढं त्रास का देत होतं? पोट का बदलत होतं? याचं उत्तर आता समोर येऊ लागलं होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, वेळ वाया घालवता येणार नाही, शस्त्रक्रिया करावी लागेल. ऑपरेशन थिएटर तयार झालं. डॉक्टरांची टीम तयार झाली, कारण आता पुढे जे होणार होतं ते सोपं नव्हतं. शस्त्रक्रिया सुरू झाली. बाहेर नातेवाईक देवाचं नाव घेत बसले होते. आत डॉक्टर पूर्ण लक्ष देऊन काम करत होते. 1 तास गेला, मग दुसरा तास सुरू झाला. परिस्थिती गुंतागुंतीची होती, पण प्रयत्न सुरू होते. हळूहळू डॉक्टरांना स्पष्ट होत गेलं की समस्या त्यांनी सुरुवातीला विचार केली होती त्यापेक्षा खूप मोठी आहे. आणि मग तो क्षण आला. डॉक्टरांनी जे बाहेर काढले ते पाहून काही क्षण सगळे शांत झाले, कारण तिच्या पोटात एक प्रचंड मोठी पाण्याने भरलेली गाठ तयार झाली होती. ही गाठ इतकी मोठी होती की तिचं वजन ऐकून अनेकांना धक्का बसला. महिलेच्या पोटातून तब्बल 10 किलो वजनाची गाठ बाहेर काढण्यात आली होती. 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या वेदनांचं कारण अखेर समोर आलं होतं. ती साधी पोटदुखी नव्हती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. महिलेला नवीन आयुष्य मिळालं, पण अजून एक प्रश्न बाकी होता. ही गाठ नेमकी कशाची होती? ती धोकादायक होती का? याचं उत्तर मिळवण्यासाठी ती पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आली. एका साध्या वाटणाऱ्या पोटदुखीने शेवटी एवढं मोठं रूप घेतलं होतं. आणि ही घटना एक गोष्ट शिकवून गेली, शरीर सतत इशारा देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.